नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अंडर 20 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतीय कुस्तीपटूंनी एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, एकूण या ठिकाणी आपल्या भारतीय कुस्तीपटूंनी 20 पदके जिंकलेली आहेत. या 20 पदकांमध्ये 4 सुवर्ण पदके आहेत, 7 रौप्य पदके आहेत आणि 9 कांस्य पदकांचा या ठिकाणी समावेश आहे. क्लिअर? तर या ठिकाणी आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतीय नौदल 11 जुलै 2026 रोजी विशाखापट्टणम येथे प्रोजेक्ट 17A अंतर्गत कोणती 6वी स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट सेवेमध्ये दाखल करणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महेंद्रगिरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. पूर्व घाटातील महेंद्रगिरी पर्वता राजीवरून नाव देण्यात आलेली ही युद्धनौका 75% अधिक स्वदेशी सामग्री वापरून या ठिकाणी बांधण्यात आली असून ती MDL म्हणजेच मजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडद्वारे मुंबई या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक डी, महेंद्रगिरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, हा पॉइंट, हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. स्टार मार्क करून घ्या आणि बघत बसू नका, वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा. प्रोजेक्ट 17A या अंतर्गत भारतीय नौदलासाठी एकूण 7 स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका बांधल्या जात आहेत. या सर्व युद्धनौकांचे नामकरण भारतातील प्रमुख पर्वत रांगांवरून करण्यात आलं आहे, जसं की INS नीलगिरी, INS उदयगिरी, INS हिमगिरी, INS दुनागिरी, INS तारागिरी, INS विध्यंगिरी आणि INS महेंद्रगिरी. या ठिकाणी ह्या नावं, हे जे काही 7 नावं आहेत, ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. क्लिअर? या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिवस या ठिकाणी काय म्हणता येईल? वर्ल्ड पॉप्युलेशन डे केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्याच दिवशी 11 जुलैला आपण दरवर्षी वर्ल्ड पॉप्युलेशन डे जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करत असतो. 2 पॉइंट लिहून घ्या. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्या जसं की गरिबी, माता आरोग्य, मानवी हक्क आणि कुटुंब नियोजन या सर्वांचं महत्त्व याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, अवेअरनेस क्रिएट करणे हा या दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. 2026 ची या दिवसाची थीम काय? रिअलायझिंग द होप्स अँड एस्पिरेशन ऑफ यंग पीपल टुडे अँड फॉर द फ्युचर. अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2026 फॉर वर्ल्ड पॉप्युलेशन डे. ठीक आहे, या ठिकाणी अशा प्रकारचे काही महत्त्वाचे दिवस आहेत. या दिवसांचे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न आपण आपल्या PDF मध्ये दिलेले आहे. PDF जानेवारी 2026 पासून जून 2026 पर्यंत आहे. QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 9673585600 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट शेअर करा. 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला PDF दिली जाईल. क्लिअर? पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. कोणते राज्य भारतातील पहिले हवा भरलेले रबर धरण बांधत आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. पर्टिक्युलरली हे स्थान कुठे आहे? तर हे 2 धरणे छोटा उदयपूर जिल्ह्यातील हेरन नदी आणि तापी जिल्ह्यातील अंबिका नदी या ठिकाणी बांधले जात आहे. कोणती टेक्नॉलॉजी या ठिकाणी वापरण्यात आली आहे? तर यात दक्षिण कोरियावरून आयात केलेल्या विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आणि याच्यामुळे फायदा काय होणार आहे? तर हे धरण सिंचन, भूजल पातळी वाढवणे आणि पूर नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तर पर्याय क्रमांक बी, गुजरात या ठिकाणी भारतातील पहिले हवा भरलेले रबर धरण या ठिकाणी बांधण्यात येत आहे. गुजरात या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हाच दिवस या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करण्यात येत असतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक, वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काडना, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4.
अस्त्र MK1 हे कोणत्या संस्थेने विकसित केलेले स्वदेशी बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल BVR AAM आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A DRDO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉइंट्स ते लिहून घ्या. भारत आणि इंडोनेशिया यांनी अस्त्र मार्क 1 क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली असून द्विपक्षीय संरक्षण सहकार्यामध्ये हे एक मोठे पाऊल आहे. हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल या दोन्हींच्या वापरासाठी तयार करण्यात आलं आहे, ज्याची मारक क्षमता 80 ते 110 किलोमीटर, उंची 20 किलोमीटर पर्यंत आणि कमाल वेग मॅक 4.5 इतका आहे. बरोबर, मॅक काय आहे तर त्याची स्पीड मोजण्याचं एकक आहे. तर पर्याय क्रमांक A DRDO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. DRDO बद्दल सांगायचं म्हटलं तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन फुल फॉर्म आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली 1958 ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. पुढचा प्रश्न त्या अगोदर RTO AMVI 2026 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीची आरंभ बॅच 3.0 या ठिकाणी सुरू झाली आहे 29 जून पासून. पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी ऑफलाईन बॅचेस ऑलरेडी सुरू झाले आहेत. ऑनलाईन बॅचेस आहेत, मराठी माध्यम इंग्लिश माध्यम दोन्ही ठिकाणी आहेत. ऑनलाईन बॅचेसमध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड देखील तुम्हाला मिळणार आहे. विथ स्टडी मटेरियल मिळणार आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 30% तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे. RTO 30 हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे. हे सगळी बॅच जी काही आहे ती इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. पुढचा प्रश्न क्रमांक 5. नुकताच वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी प्राइज 2026 जिंकलेला समृद्ध ग्राम हा कोणत्या संस्थेचा प्रमुख उपक्रम आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D दूरसंचार विभाग, म्हणजेच या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन म्हटलं तरी काय हरकत नाही. 2 पॉइंट लिहून घ्या. ग्रामीण सेवा वितरणासाठी भारताने डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि दूरसंचार जोडणीचा वापर केल्याची दखल घेणे. हा उपक्रम भारत नेट नेटवर्कवर आधारित असून समृद्धी केंद्रांच्या माध्यमातून चालतो, जे एकात्मिक डिजिटल आणि सहाय्यक भौतिक सेवा प्रदान करतात. तर पर्याय क्रमांक D दूरसंचार विभाग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजेच BPR&D च्या नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C आलोक कुमार मित्तल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? आलोक कुमार मित्तल असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या नवीन महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे नियुक्तीबद्दल, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया. लिहून घ्या. भारताचे पुढील संरक्षण प्रमुख 3ऱ्या क्रमांकाचे CDS बनलेत NS राजा सुब्रमणी. भारतीय नौदलाचे प्रमुख बनलेत व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन. राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाचे लष्करी सल्लागार बनलेत राजीव घाई. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेत राहुल वत्स. व्हॉट्सअपचे ग्लोबल CEO बनलेत कुणाल शाह. ओपन AIचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक बनलेत प्रभजीत सिंग. इंटेलिजन्स ब्युरोच्या IBच्या संचालकपदी महेश दीक्षित. नवीन लष्कर प्रमुख बनलेत धीरज सेठ. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाचे महासंचालक बनलेत अमित गर्ग आणि ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या महासंचालकपदी आलोक कुमार मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे. पुढचा प्रश्न उल्हास नवीन भारत साक्षरता कार्यक्रम आणि NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बरोबर. तर 2020 अंतर्गत भारतातील कोणते राज्य 6वे पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे? तर पर्याय क्रमांक B उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. सर्व नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता, आजीवन शिक्षण आणि अत्यावश्यक जीवन कौशल्यांना अधिक प्रोत्साहन देणे हे सरकारचं याच्या मागचा मेन उद्देश आहे. पर्याय क्रमांक B उत्तराखंड हे राज्य भारतातील या ठिकाणी 6वं राज्य बनलं आहे. पूर्ण साक्षर राज्य या ठिकाणी बनलेलं आहे. उत्तराखंड स्थापना 9 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी. राज्यपाल गुरमीत सिंह. राजधानी देहराडून. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लावर्स, नंदा देवी, गंगोत्री आणि 2 महत्त्वाचे धरण टेहरी आणि कोटेश्वर. पुढचा प्रश्न क्रमांक 8. जगातील पहिले आठवड्यातून एकदा घ्यायचे बेसल इन्सुलिन अविकली असं त्याचं नाव आहे. इन्सुलिन आयकोडेक कोणत्या देशाने सादर केलेले आहे? तर पर्याय क्रमांक A आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. भारतामध्ये नोवो नॉर्डिक्स या डॅनिश कंपनीद्वारे औषध टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेहाच्या प्रौढ रुग्णांसाठी अधिकृतपणे सादर करण्यात आलेलं आहे.
ऑलरेडी स्वित्झर्लंड, कॅनडा, युरोपियन युनियन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यासारख्या अनेक देशांमध्ये आधीच या ठिकाणी हे मंजूर झालेलं आहे. आठवड्यातून एकदा, वर्षभरात 52 आठवडे असतात, म्हणजेच 52 वेळेस या ठिकाणी हे इन्सुलिन घ्यायचं आहे, जे ज्यांना या ठिकाणी डायबेटिक टाईप 1 आणि टाईप 2 चा डायबेटिक आहे त्यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने म्हणजेच IIMने इंडोनेशियामध्ये आपल्या पहिल्या परदेशी कॅम्पसची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी IIM बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या IIMने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने इंडोनेशियामध्ये पहिल्या परदेशी कॅम्पसची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 10. अलीकडेच उत्तर प्रदेश सरकारने शहाजहानपूर जिल्ह्यातील जलालाबाद शहराचे नाव बदलून काय ठेवलेले आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी परशुरामपुरी असं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जलालाबादचं नाव आता या ठिकाणी काय असणार आहे? परशुरामपुरी. क्लिअर? या ठिकाणी पुढचा प्रश्न, अलीकडेच हरियाणामधील कोणते फळ भौगोलिक संकेत म्हणजेच GI इंडिकेशन जो काही टॅग आहे, सर्टिफिकेशन आहे, ते मिळवणारे पहिले फळ ठरलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिरसा किन्नू. पहा, या ठिकाणी मोसंबीचा संत्रीचा एक प्रकार आहे, त्याला या ठिकाणी GI टॅग मिळालेला आहे आणि हरियाणामधील हे पहिलं फळ ठरलं आहे ज्याला भौगोलिक संकेतचा टॅग या ठिकाणी मिळालेला आहे. जाता जाता हरियाणाबद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना 1 नोव्हेंबर 1966. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, राज्यपाल असीम कुमार घोष, राजधानी चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान काळेसर, सुलानपूर आणि 3 महत्त्वाचे धरण कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, सायपोटोप्सिस काय? सायटोप्सिस इंडिका नावाची खोल समुद्रातील माशांची नवीन प्रजाती अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये सापडलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताला कितवे स्थान मिळालेले आहे? 80, 125, 95 की 115? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत, जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर?